झी 24 तास, एक पाऊल पुढे. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं. मात्र प्रेमाच्या गोष्टी वेगवेगळ्या असतात. अशीच एक आगळी वेगळी प्रेमाची गोष्ट घेऊन आलाय दिग्दर्शक सतीश राजवाडे आणि त्याची साथ देतात अतुल कुलकर्णी आणि सागरिका घाटगे. ही संपूर्ण टीम आपल्या सोबत आहे. खूप खूप स्वागत आहे तुमचं झी 24 तास मध्ये. थँक्यू. आणि सगळ्यात आधी आपण सुरुवात करूया अतुल कुलकर्णी तुमच्यासोबत. अतुल सर, खूप वेगळा सिनेमा आहे तुमच्यासाठी. मुळातच तुम्हाला वेगळ्या रोल्स मध्ये, वेगळ्या शेड्स मध्ये पाहायची प्रेक्षकांना सवय झाली, आम्हाला सवय झाली आहे. अतुलची एक वेगळी स्टाईल आहे आणि आता हा एक रोमॅन्टिक सिनेमा अतुल करतोय. काय सांगायचं वाटतं? खरं तर ना, मला अजिबात ह्याची कल्पना नव्हती मी असं काहीतरी वेगळं आहे वगैरे. मला हे जाणवलं पहिल्यांदा जेव्हा आमचं पोस्टर आलं बाहेर आणि लोक रिॲक्ट करायला लागली आणि लोक म्हणायला लागली आणि जेव्हा मेसेजेस आले की अरे रोमॅन्टिक रोल वगैरे वगैरे. मला जे आवडलं होतं ती गोष्ट आवडली होती ह्या सिनेमाची. आणि ती गोष्ट मला अनेक कारणांमुळे आवडली होती. त्याचं एक कारण अर्थातच हे होतं की ती अत्यंत साधी गोष्ट आहे. काहीही त्याच्यात ड्रॅमॅटिक होत नाही, पल्लेदार संवाद नाही आहेत, कुणी रडत नाहीये, भेकत नाहीये, ओरडत नाहीये, काही काही झिंजा उपटत नाहीये, काही करत नाहीये कुणी. अत्यंत साधी गोष्ट आहे जी कुठल्याही घरात घडू शकते, जी कुठल्याही 2-4 माणसांबरोबर घडू शकते, एका कुठल्याही कुटुंबामध्ये हे होऊ शकतं. तर हे या सिनेमाचं जे या गोष्टीचं साधेपण होतं ते मला अत्यंत भावलं. आणि त्याहीपेक्षा जी गोष्ट भावली ती ही की हे फक्त साधं नाहीये, त्याच्यातनं एक अत्यंत महत्वाचा मुद्दा सतीशनी त्या गोष्टीमध्ये मांडलेला आहे की जो काय आपण म्हणूया त्याला की जो एक फ्युचरिस्टिक आहे. म्हणजे स्त्री पुरुष नातेसंबंध जे आज आहेत किंवा पुढे असणार आहेत त्या नातेसंबंधांवरती एक अत्यंत छान भाष्य त्यांनी केलेलं आहे. आणि हे सगळं करताना त्यांनी तो गोष्टीचा साधेपणा कुठेही सोडलेला नाहीये. ती कॅरेक्टर्स कुठेही जे सामान्य माणूस बोलतो त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी जाऊन बोलत नाहीत किंवा काहीतरी उगाचच लेक्चरबाजी करत नाहीत. गंमत अशी आहे की पात्र ज्या पद्धतीने त्यांनी उभी केलेली आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांनी त्यांना वागायला लावलेलं आहे, जी सिच्युएशन्स त्या सिनेमामध्ये आहेत ती स्वतःच एक भाष्य करतात. ती स्वतःच हे सांगतात की आज तुम्ही प्रेम या गोष्टीचा कसा विचार करायला पाहिजे. तुम्ही आज एक स्त्री पुरुष समानतेमध्ये फक्त प्रेम पुरेसं आहे का प्रेमाबरोबर आदर आवश्यक आहे. हे इतक्या सुरेख पद्धतीने त्या गोष्टीमध्ये मांडलेलं आहे. एक तर मला असं वाटतं की तुम्ही या पात्रांच्या प्रेमात पडणार आहात बघितल्यानंतर. ती पात्र इतकी गोड पात्र आहेत आणि इतकी चांगली पात्र आहेत. खूप चांगल्या माणसांची गोष्ट आहे आणि त्यामुळे तुम्ही एकदा त्या पात्रांबरोबर जायला लागलात की मी नॅचरली स्वतःला आयडेंटिफाय कराल. तुम्हाला सिनेमा बघताना लक्षात येईल काय तुमच्या आयुष्यात झालंय किंवा होतंय, किंवा काही दिवसांनंतर तुम्हाला आठवेल की या सिनेमातला राम कसा वागला, या सिनेमातली सोनल काय म्हणाली. आणि ते खूप महत्वाचं वाटतं मला. सागरिका, जसं अतुलचा पहिला रोमॅन्टिक सिनेमा म्हणू शकतो आपण, एक रोमॅन्टिक अंदाज त्याचा पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांना. तुझा पहिला मराठी सिनेमा, नक्कीच खूप एक्साइटेड असशील. काय सांगायचं वाटतं? तो अंदाज आणि प्रेक्षकांच्या आधी तिला पाहायला मिळालेला आहे. येस, व्हेरी व्हेरी एक्साइटेड. कारण पहिली मराठी फिल्म आहे. मेहनत खूप केली आहे इन टर्म्स ऑफ मराठी बोलण्यात, कारण माय मराठी इज नॉट व्हेरी स्पष्ट मराठी, शुद्ध मराठी नाही आहे. पण खूप मजा आली ही फिल्म शूट करताना. अँड लाईक अतुल सेड की द कॅरेक्टर्स वर ओनली सो स्वीट आणि इनोसेंट की आय हॅड अ ग्रेट टाइम वर्किंग ऑन दिस कॅरेक्टर दॅट आय प्लेड इन दिस फिल्म. आणि सतीश, लग्नानंतरची गोष्ट आम्ही पाहिली आणि खूप इंटरेस्टिंग होती. आता प्रेमाची गोष्ट घेऊन आल्यास, त्यामुळे प्रेमाच्या या गोष्टीबद्दल काय सांगाल? खूप सहज साधी आणि सोपी गोष्ट आहे. जसं आम्ही टायटलमध्येच त्याचं प्रॉमिस केलंय, सहज साधी सोपी प्रेमाची गोष्ट. मला असं खूप वाटतं की प्रेम नेहमीच सहज साधं सोपं असतं, आपणच कुठेतरी ते कॉम्प्लिकेट करायला लागतो. आणि ही गोष्ट खूप सर्वसामान्य साधारण माणसाची, चांगल्या माणसांची चांगली गोष्ट आहे. कुठेही व्हॉल्कॅनिक इरप्शन्स नाहीत स्क्रिप्टमध्ये. खूप हलकी फुलकी गोष्ट
तुझ्याबरोबर, माझ्याबरोबर, आपल्या सगळ्यांबरोबर ह्या अशा घटना कदाचित आयुष्यात घडू शकतात. त्यापैकी एखादी घटना घेऊन हा चित्रपट बांधलाय. त्यामुळे सगळ्यांना ती खूप आपलीशी, कारण का ती खूप एका सहज साध्या आणि सोप्या कमिटमेंटवर बांधली गेली. माझ्या मते आपण सगळी मराठी माणसं जी आहोत ना, ती खरंच खूप सहज साधी सोपी आणि खूप हलकी फुलकी मनोवृत्तीची माणसं आहोत. त्यामुळे कुठेतरी ना त्या हलक्या फुलक्या गोष्टी त्यांच्यापर्यंत खूप पटकन पोहोचतात. ड्रामासाठी ड्रामा करावं म्हणून ह्याच्यात असं काही नाहीये, कारण मुळातच ती प्रेमाची गोष्ट आहे. आणि प्रेमाची गोष्ट जितक्या प्रेमाने आणि जितक्या साधेपणाने सांगू तितकी ती जास्त पोचते असं मला कुठेतरी वाटतं. म्हणून ही एक खूप सरळ साधी सोपी गोष्ट घेऊन मी प्रेक्षकांपर्यंत आलोय. पण जितकी सहज साधी सोपी आम्ही सारखं सारखं ते प्रेझेंट करतोय, कुठेतरी जाताना एक सामाजिक बांधिलकी म्हणून एक छोटासा लोकांना विचार करण्यासाठी एक विचार देऊन जातोय आम्ही. झी 24 तास एक पाऊल पुढे.